अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 26 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. ते ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्या. अर्जुनराव गाडी चालवत होते. ए मयू, मगाशी काल अजून पळून आलीस? मी तर काहीच चावट बोललो नव्हतो. गप्प बसा तुम्ही. कितीही फाजीलपणा केला तरी तुमचं पोटच भरत नाही ना? अगं खरंच, मी काही नाही म्हणालो आता. जवळजवळ झोपण्याची वेळ झाली असं कोण म्हणालं? मग त्यात काय? अर्जुनला अजूनही कळेना. जवळजवळ निघायची वेळ झाली असं का नाही म्हणालात? आणि मग अर्जुनरावांच्या डोक्यात आलं आणि स्वारी मोठ्याने हसायला लागली. मग त्यात चूक तरी काय आहे? आता झालीच की जवळजवळ झोपायची वेळ, असं तिला डोळा मारत म्हणाला आणि ती सुद्धा हसायला लागली. अर्जुन मयुरी घरी आली. तो आधी फ्रेश होऊन आला. घाई खूप झाली होती ना जवळजवळ झोपायची. आणि मयुरी बाथरूममध्ये गेली. ती लवकर बाहेर येईना. अर्जुन मात्र खूप आतुरतेने तिची वाट पाहत होता. त्याला आता धीर धरवत नव्हता. तो उतावीळ झाला होता तिला जवळ घेण्यासाठी. दुपारपासून त्यानं खूप संयम ठेवला होता, पण आता अजून नाही असं म्हणून त्याने तिला हाक मारत म्हणाला, मयू, आता ये की बाहेर लवकर. ती काहीच बोलली नाही. अजून थोडा वेळ वाट पाहून त्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला. आले, मयुरी म्हणाली. त्याने अस्वस्थ होऊन फेऱ्या मारल्या. कदाचित ती सरप्राईज देत असेल त्याला. त्यासाठी तयार होत असेल असं वाटत होतं त्याला. किती वेळ लावत आहे ही. जणू काही 4 दिवस हिनं अंघोळच केली नाही. आज कॉलनीतल्या सगळ्या टाक्यातलं पाणी संपवेल बहुतेक. आणि ती जरा वेळाने बाहेर आली. जरा थकलेली दिसत होती. पार्टीची दगदग असेल असं त्याला वाटलं. त्याच्या नाजूक बायकोला प्रवासही सोसत नव्हता आणि ती त्याच्या जवळ येता बेडकडे निघाली. तिला विश्रांती हवी होती आणि त्यानं तिला जोरात जवळ घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की अशी लांबून लांबून का जातेस? आता मला माझं बक्षीस पाहिजे. अहो, असं म्हणून ती काहीतरी सांगणार इतक्यात त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि किस करू लागला. त्याच्या अशा आक्रमणाने तीही शहारली आणि त्याला प्रतिसाद देत गेली. पण पुन्हा थोड्या वेळाने न राहून म्हणाली, अहो ऐका ना. श्श, बोलू नको. त्याला रोमॅन्स करताना बोललं की राग यायचा. मग ती गप्प बसली. तो आता तिच्या मानेवर, गळ्यावर, हनुवटीवर किस करत होता. तिला आता काय करावं ते कळेना. तो बेभान झाला होता. त्याला कसं आवरायचं हे तिला कळेना. मग ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली. त्याने तिचा हात पकडला. अहो ऐका ना. पुन्हा ती काही बोलणार इतक्यात पुन्हा त्याने किस केला. पण आता ती त्याला जास्त प्रतिसाद देत नव्हती आणि तशीच त्यानं तिला बेडवर झोपवलं. तो खूप उतावीळ झाला होता. दुपारीच स्वारी कशी शहाण्यासारखी वागली होती काय माहीत. इतका संयम ठेवला होता स्वतःवर. पण आता तो थांबणे शक्य नव्हतं आणि त्याने त्याचा टी-शर्ट काढला आणि तिच्या कमरेत हात घालून अलगद जवळ घेतलं तिला. खूप खूप जवळ. आणि तशीच तिला घट्ट मिठी मारली. त्याचे हात तिच्या पाठीवरून मुक्तपणे फिरत होते. त्याच्या स्पर्शाचा आवेग वाढतच होता. यावरून तो किती उत्तेजित झाला होता हे तिला समजत होतं. तसा तो नेहमीच असाच उतावीळ असतो. स्वारींना लाडक्या बायकोशिवाय एक दिवसही करमत नाही. काही दिवसांचा अपवाद वगळला तर एकही दिवस प्रणय न करता तो झोपत नव्हता. आणि तोही कसा मनसोक्त, न डिस्टर्ब पाटी लावूनच. मग त्याला मध्ये मध्ये अजिबात बोललेलं आवडत नाही. कुणाच्या घरीही तो राहणे टाळायचा, कारण तिथे एकांत, प्रायव्हसी मिळत नाही म्हणून. तिला माहेरी तर तो ठेवतच नव्हता. सोबत घेऊन जायचा आणि घेऊन यायचा. तिलाही तिच्या नवऱ्याला काय लागतं हे माहीत आहेच, म्हणून तीही त्याच्यासोबत लगेच निघायची. शेवटी तिनेच त्याला ही सवय लावली होती ना. मग त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला नकोत का? आणि आता त्याने तिला पुन्हा डीप डीप किस करायला सुरुवात केली. तो तिला उत्तेजित करत होता. मग त्याने अजून पुढे जायला नको म्हणून ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला करत म्हणाली, अहो ऐका ना. तशी स्वारी चिडून म्हणाली, काय ग, गप्प बस ना. माझं ऐका तरी. आता काय बोलायचं आहे तुला? आणि ती हळू आवाजात म्हणाली, तुमचं बक्षीस आता नाही मिळणार. का? काय अडचण आहे? 4 दिवस उपवास. हां, काय? असं ओरडतच त्यानं विचारलं. हो ना. कधीपासून? आत्तापासूनच. आणि त्याचा हिरमोड झाला. दुपारीच कार्यक्रम उरकला असता तर बरं झालं असतं.
असं तो स्वतःवरच चिडून म्हणाला आणि ती हसायला लागली. त्याच्या गालाचे गालगुच्छे घेऊन लाडात म्हणाली, अहो अर्जुनराव, सब्र का फल मीठा होता है. म्हणे सब्र का फल मीठा होता है. दुपारपासून करतोय ना सब्र, मग काय मिळालं. तो गाल फुगवून म्हणाला. आणि ती हसून म्हणाली, अहो अजून 4 दिवस सब्र केलात तर किती गोड गोड फळ मिळेल, विचार करा. तो तूच कर, मी झोपतो. निदान पूर्ण झोपेचं तरी फळ मिळेल. आणि तू म्हणतेस ते गोड फळ आता फक्त स्वप्नातच खातो, चवीचवीने. त्याची खूप चिडचिड चालू होती. रोमॅन्स करताना साधं बोललेलं आवडायचं नाही त्याला, आणि इथे तर पूर्ण रोमॅन्सवर पाणी पडलं होतं. तिला आता वेदनाही होत होत्या आणि त्याचं हसूही येत होतं. आणि त्याला ते कळलं. मग तो खाली झोपला आणि प्रेमाने तिला म्हणाला, इकडे ये. ती त्याच्या मिठीत गेली. त्यानं तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओटीपोटावर हळूवार हात फिरवत होता. त्याच्या मायेच्या स्पर्शानं तिला खूप बरं वाटलं. तिच्या वेदना कमी होत होत्या. मग थोड्या वेळानं तो म्हणाला, दुसरं ऑप्शन पाहिजे होता ना गं मयू. कसला, तिला कळलंच नाही. म्हणून तिने विचारलं आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, तू 4 दिवस सुट्टीवर असताना त्याचा उपयोग झाला असता ना. आणि तिने तिचा कोपर जोरात त्याच्या पोटात मारला. किती चावटपणा हां. आणि त्या हिसक्याने तिच्या पोटात दुखलं. ती वेदनेने विव्हळली. तिला या दिवसात त्रास होतो हे समजलं होतं त्याला. त्यानं तिच्या ओटीपोटावर पुन्हा हळूवार हात ठेवला आणि तसाच तिला मिठीत घेऊन तो झोपला. 4 दिवस पण दम नाही निघत ना तुम्हाला, असं ती म्हणाली. आता नाही निघत त्याला मी काय करू. तू आधीच खूप दमवला आहेस मला, आता नाही दम काढणार, असा म्हणून तिला पुन्हा घट्ट मिठी मारत झोपी गेला. सकाळी लवकर उठून त्यानं आवरलं. जास्त काम करत बसू नका, आराम करा. हाताची जखम अजून बरी झाली नाही. अतिउत्साहात कुठेतरी धडपडू नका. जेवण ऑर्डर करतोय, माझं मी तिकडेच खाईन, तू तुझं खाऊन घे, अशा कितीतरी सूचना त्यानं तिला दिल्या आणि फॅक्टरीत गेला. मयुरीने आज आराम करायचं ठरवलं, कारण पिरियड्स चालू होते आणि हातही जायबंदी झाले होते. हाताला जखम झाली आहे म्हणून, नाहीतर ती कसली शांत बसते. पण आता अजून काही करायला गेले आणि जखम वाढली तर अर्जुनराव खूप ओरडतील, या भीतीनेच ती आराम करत बसली. त्यानं तिच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं होतं आणि दुपारी त्याने तिला फोन केला आणि म्हणाला, जेवलीस का. हो जेवले. आणि तुम्ही. नक्की ना. हाताने घास तुटत होता का. का येऊ घास भरवायला. चिवकाऊचं गाणं म्हणत म्हणत भरवतो तुला. नको, ती हसत म्हणाली. खरं सांग, जेवलीस ना. होय हो, किती काळजी करता. आता एकुलती एक बायको माझी, तिची काळजी नको तर कोणाची करू. आणि ती हसली आणि म्हणाली, तुम्ही काय ऑर्डर केलं. आणि तो म्हणाला, रसगुल्ले. आता 4 दिवस मी नुसते रसगुल्ले खाणार. जोपर्यंत तो रसगुल्ला मिळत नाही तोपर्यंत याच रसगुल्ल्यावर समाधान मानणार. ईश्य, काहीही बोलता हां. पण तुम्ही जेवलात का. नाही. आता तू जेवलीस हे कळलं, आता जेवतो मी. कसे होतो मी, अजून उपाशी होतात. सकाळी नाश्ताही नाही केलात. आता 4 दिवस अन्न पाणी गोड नाही लागणार. काय करायचं, आली या भोगाशी, असावे सादर. घेऊनी चादर, एकट्यानंच घालावी खालवर, अशी स्थिती आहे सध्या आमची. आणि मयुरी पोट दुखत होतं तरी पोट धरून हसायला लागली. अगदी बेडवर लोळून हसत होती ती. आणि तिला हसताना पाहून तोही तिकडून खूप खूप हसत होता. लांब होता तरी तिला तो लांब वाटत नव्हता. त्याचे शब्द कायम तिच्या कानात घुमत राहायचे. बरं, संध्याकाळी पार्सल घेऊन येऊ की बाहेर जायचं जेवायला. पार्सलच घेऊन या. ओके, आराम कर, ठेवतो गं, असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. संध्याकाळी तो घरी आला. कसं वाटतंय आता. पोट दुखतंय का. पिरियड्स आले की तिचं खूप पोट दुखायचं आणि हे तिचं नेहमीचंच होतं. तिच्या वेदना तो पाहायचा. त्याच्या हातात असतं तर त्यानं तिच्या वेदनाही स्वतः घेतल्या असत्या, पण तो तसं करू शकत नव्हता. म्हणून तो या दिवसात तिची खूप काळजी घ्यायचा. फ्रेश होऊन त्यानं चहा बनवला. 1च कप. दोघे पण एकाच कपातून चहा पित होते आणि इतक्यात बेल वाजली. अर्थातच दार अर्जुननेच उघडलं आणि समोर साक्षात तीच बाई. झालं, आता ही पुन्हा आली अर्जुनरावांच्या तावडीत सापडायला, असं मयुरी मनात म्हणाली. हिला पण बहुतेक यांचं बोलणं खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि अर्जुन तिला तिच्या स्वागताचा टोमणा मारत म्हणाला, तुम्ही एक काम का नाही करत. बॅग घेऊन इथेच राहायला या ना, म्हणजे येण्या जाण्याचे कष्ट तरी वाचतील.
काय रे अर्जुन, असं का बोलतोस? काय काम आहे ते बोला पटकन, अर्जुनने चिडून विचारलं. पण थोडासा चिडला होता तो. कालच्यासारखा नाही चिडला. ती जरा घाबरलेली दिसत होती. अर्जुनला वाटलं नेहमीप्रमाणे ती मयुरीकडेच आली असेल. ती म्हणाली, अरे अर्जुन, मी तुझ्याकडेच आले होते. त्यानं विचारलं, का? माझ्याकडे काय काम आहे? आणि ती घाईघाईने म्हणाली, अरे आमच्या घराच्या पाठीमागे ना एक साप निघाला आहे आणि आमच्या ह्यांनी ना तुला बोलावलं आहे लगेच. ते म्हणाले की कोणीतरी पुरुष माणूस बोलावून आण. काय? आणि तुमचा नवरा कोण आहे मग? पुरुष नाही की काय? अर्जुनने आश्चर्यचकित चेहरा करून पटकन तिला विचारलं. आणि तिला अर्जुनरावांचं खोचक मार्मिक बोलणं कळलंच नाही. पण मयुरीला आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून कळलं होतं की त्याला काय म्हणायचं आहे. आणि ती तिचं दुखणं विसरून पुन्हा मोठ्याने हसायला लागली. ती बाई मात्र कावरीबावरी झाली. अर्जुन मात्र अजिबात हसला नाही, कारण त्याला तिची अजून फिरकी घ्यायची होती. अरे चल पटकन, नाहीतर साप पळून जाईल. मग तुम्हाला त्या सापाला घरात घेऊन खेळवत बसायचं आहे का? जाऊ द्या की गेला तर बरंच आहे ना. तसं नाही रे, म्हणजे तो कुठेतरी दुसरीकडे जाईल ना, सापडायला हवा ना. पुन्हा तेच, कशाला सापडायला हवा आहे तो? पाळायचा आहे का? अर्जुन मुद्दाम तिला जास्तच खिजवत होता. इतका बोलत होता तो, तरी ही बिचारी काही हालत नाही. ती जातच नव्हती, कारण तिला अर्जुनला न्यायचं होतं. तिच्या असल्या स्वभावामुळे कॉलनीमध्ये तिला कोणीही मदत करत नव्हतं. मयुरीचा स्वभाव सॉफ्ट असल्यामुळे तीच फक्त तिच्याशी बोलत होती. आणि अर्जुन कितीही चिडला तरी तो कोणाच्याही मदतीला धावून जातो हे तिला माहीत होतं. हे अर्जुन, चल ना लवकर, तूच त्या सापाचं काहीतरी कर. आणि अर्जुनराव म्हणाले, आता तो साप काय माझी बायको आहे का माझं ऐकायला? का त्याला किस करू आणि सांगू, बाबा रे पुन्हा येऊ नको हां इथे? आता तर मयुरी बेडरूममध्येच पळून गेली आणि तिकडेच खूप खूप हसायला लागली. काय करावं यांना? अर्जुनराव पण ना कुठून कुठून शिकतात असं बोलायला कोणास ठाऊक. मयू आलो ग, असं म्हणून तो तिच्यासोबत गेला आणि 10 मिनिटांनी परत आला. का हो, घेतला का किस त्याचा? असं म्हणून मयुरी पुन्हा हसायला लागली. आणि आता अर्जुनही हसायला लागला. काय बाई आहे ना, रस्सीला साप म्हणेल आणि सगळ्यांची रात्र जागवेल. म्हणजे अगं साप नव्हता तो, मग काय होतं? सापाची मावशी सापसुरळी होती, तीही करंगळी एवढी. पान पडलं तरी टुनकून उड्या मारणारी बाई ती. मग तुम्ही काय केलं? काय करणार? तिघंच होतो ना तिथे, ती, तिचा नवरा आणि मी. आणि आम्हा तिघांमध्ये मीच एकटा पुरुष. हाकलली तिला गोड बोलून त्या कंपाऊंडच्या बाहेर. असं म्हणून अर्जुन त्याचं मागाचं हसायचं राहिलेलं ते आत्ता खूप खूप हसत होता. मयुरीला सुद्धा हसू कंट्रोल होत नव्हतं, पण ती हसू आवरत म्हणाली, काय हो, असं बोलतात का? हाय का आता मी काय बोललो? तीच म्हणाली ना, तिच्या नवऱ्यानं एका पुरुष माणसाला बोलवून आणायला सांगितलं आहे. मग तो काही टिंब आहे का? टिंब म्हणजे काय हो? मयुरी मुद्दाम कळून न कळल्यासारखं विचारत होती. आता घे की समजून, सगळंच फोड करून सांगत बसू का आता? नाही, मला माहीत नाही, सांगा की अर्जुनराव. आता ती खूपच मादक आवाजात त्याच्याजवळ येऊन म्हणाली, तू एक काम कर ना. काय? ती मिठाची भरणी आण आणि चोळ माझ्या जखमेवर. मुद्दाम करतेस ना तू हे? एवढं पण न कळण्या इतकी खुळी नाहीस हा तू? अर्जुनराव तिला खोचकपणे म्हणाले. पण मला खरंच नाही माहीत. अहो सांगा की, तुमच्या स्टुडंटला सगळं शिकवा हां, नाहीतर तो या विषयात मागे राहील. ती पुन्हा मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली, आता तुला असं नाही समजणार. तुला प्रॅक्टिकल करूनच दाखवलं असतं की पुरुष म्हणजे काय आणि टिंब म्हणजे काय. असं तो तिला जवळ मिठीत घेऊन म्हणाला. मग सांगा की. प्रॅक्टिकल करून? कसं सांगू? सुट्टीवर आहेस ना तू. तू ही 4 दिवस सुट्टी एन्जॉय कर, मग बघ समजावतो तुला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून. आणि परीक्षाही घेतो तुझी. असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला गुदगुल्या केल्या आणि ती खूप हसायला लागली. इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. ती त्याला खुणवत होती की मला सोडा, पण सॉरी काही ऐकेना. तसाच तिला मिठीत घेऊन होता. तू बोल ना, मी कुठं काय करतोय असं नजरेनंच खुणवत तोच तिला सांगत होता. पण मधून चावटपणा चालूच होता. तिला खूप हसायला येत होतं. शेवटी तिचं नेहमीचं ठरलेलं वाक्य, यांना विचारून सांगते, हे कसंबसं बोलून तिनं फोन ठेवला आणि त्यानेही तिला सोडलं. काय हे असं करतात का? तिला काय वाटेल? तो विचार तूच करत बस. मला काय वाटतं तेच मी करणार.
तुम्ही कधी कुणाचं ऐकलं आहे का? आणि ऐकणारही नाही. स्वारींनी हे जाहीरच करून टाकलं. अहो, काय? तुम्हाला माहीत आहे का? ती माझी मैत्रीण दीपा. आता मला कसं काय माहीत असेल? माझ्याकडे काय तिचा बायोडाटा आला नाही? तसं नाही हो, ऐकून घ्या ना. हां, बोला. लग्न झाल्यापासून ऐकूनच घेतोय की. तिचं लग्न ठरलंय. साखरपुडा आहे उद्या. तिने आपल्याला बोलावलं आहे. बरं. अहो, तुम्हाला सांगू का? ती ना माझी अगदी बालपणापासूनची मैत्रीण आहे आणि खूप हुशार आहे ती. आमच्या शेजारचा विक्रम आणि दीपा यांच्यात सारखी चढाओढ असायची की वर्गात पहिला कोण येणार. आणि अर्जुनराव म्हणाले, खरंच ग, खूपच हुशार आहे तुझी मैत्रीण. लग्नाच्या आधीच चढाओढ करत होती असं म्हणून तो खूप खूप म्हणजे खूप हसत होता. मयुरीला काहीच कळलं नाही. आता यात काय हसण्यासारखं, तिनं विचारलं. मग त्यानं हसू आवरत तिला हळूच जवळ घेतली आणि तिचे दोन्ही हात पकडले. असं का करताय? कारण तू मला मारशील का? आता तू काय म्हणालीस? विक्रम आणि दीपामध्ये चढाओढ असायची. हो मग? पण कसली? अभ्यासाची. असं का? मग तुम्ही काय हसलात? मला वाटलं चढाओढ म्हणजे आपण रात्री करतो तशी. आणि तो पुन्हा हसायला लागला आणि बेडरूममध्ये पळून गेला. आणि ती म्हणाली, निर्लज्ज कुठले.